मी तुमच्या दुःखात सहभागी आहे. अशी वेळ कोणावरच येऊ नये. खरं तर एक ना एक दिवस मृत्यू हा सगळ्याला येणारच आहे. तुम्ही हे सत्य लवकरात लवकर स्वीकारा. तुमच्या घराच्या सुखासाठी मी ईश्वराकडे नक्की प्रार्थना करेन. पण त्याआधी इथे काय घडतंय त्यासाठी मला तुमचं घर एकदा मला नीट बघावं लागेल. या ठिकाणी काहीतरी असू शकतं. काय एका मागोमाग 2 मृत्यू तुमच्या घरात झाले. याचा अर्थ तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट सावली आहे. माझ्या दिव्य दृष्टीने मला एकदा बघावं लागेल. ज्या गोष्टीची भीती वाटत होती तेच झालंय. तुमच्या घरावर कोणाची तरी वाईट सावली आहे. बाबा, जी काय वाईट सावली आहे ती दूर करा बाबा. मला आता हे दुःख सहन होत नाहीये. मला एकदा पूर्ण घर बघावं लागेल. या बाबा. ही आमची खोली. नक्की ह्याच खोलीत सगळा पैसा असणार. हे काय? त्याच्यात काय? हे काय? ही जी तुमच्या नवऱ्यानं माया कमवली ती अत्यंत वाईट मार्गाने कमवली आहे. ज्या माणसांकडून माया कमवली त्या माणसांचा श्राप लागला त्यांच्या पाठीमागे. हे जर का असंच चालू राहिलं तुमच्या घरादाराचा नायनाट व्हायला वेळ लागणार नाही. बाबा, आता काय करायचं? तुम्हीच काहीतरी उपाय सांगा. माझ्याकडे आता गमावण्यासारखं काही नाही. माझी एकटी मुलगीच आहे हो. कसं माझ्या विभाचं व्हायचं सांगा बरं. काळजी करू नका, मी आहे. आपण करू काहीतरी. एक पूजा करावी लागेल. त्यानंतर सगळं सुरळीत होईल. पण तोवर या पैशांना आणि अजून कुठे घरात पैसे लपवून ठेवले असेल तर त्याला अजिबात हात लावू नका. हो बाबा.